नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या प्रवीण दाभाडे या यूट्यूब चॅनलला। मित्रांनो, आपण सर्व जाणताच की शिक्षक आमदार आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर व जमो अभ्यंकर साहेब यांनी टप्पावाढी संदर्भात अजूनही पाठपुरावा सुरूच ठेवला आहे। त्याचाच एक भाग म्हणून काल दिनांक 8 एप्रिल रोजी आदरणीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर व जमो अभ्यंकर साहेब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब व उपसचिव समीर सावंत साहेब यांची अघोषित शाळा त्रुटी पूर्तता टप्पावाढ संदर्भात मंत्रालयात भेट घेतली। मागील कॅबिनेटच्या दिवशी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांना निधी संदर्भात माहिती घ्यायला सांगितली होती। त्याच अनुषंगाने आज ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी सर्व माहिती घेऊन उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना टप्पावाढ अनुदानाच्या निधीबद्दलची माहिती व त्याबद्दल असणारे कॅल्क्युलेशनचा कागद सुपूर्द केला। तसेच शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची बैठक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतली होती। त्यामध्ये सुद्धा शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी टप्पावाढ अनुदानाचा विषय काढला व त्याला लागणारा निधी याबद्दल चर्चा केली। पुढे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून कशा प्रकारे स्ट्रॅटेजी ठरवून दिलेल्या माहितीनुसार अनुदान देता येईल याविषयी उपमुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। शिक्षक बंधू भगिनींनो, एक लक्षात ठेवा की आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर व जमो अभ्यंकर साहेब हे सतत आपला टप्पावाढचा विषय जिवंत ठेवत आहेत। आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या प्रयत्नांना भगवंत यश देवो हीच प्रार्थना करूया। आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर हे प्रयत्न करत होते व प्रयत्न करत आहेत व पुढेही प्रयत्न करत राहील असंच दिसत आहे। स्वस्थ व शांत बसल्यापेक्षा प्रयत्न करणे व विषय जिवंत ठेवणे हे महत्त्वाचे आहे, हे आपण सर्वांना माहीत आहे। आपणही आपल्या विभागातील मंत्री आमदार महोदयांना प्रयत्न करायला सांगावे, कारण पगार हा सर्वांनाच पाहिजे। प्रत्येकाने जर टप्पावाढ अनुदानासाठी थोडे प्रयत्न केले तर सर्वांच्या प्रयत्नाला लवकरच यश येईल।